गोंदिया येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे। या प्रकरणामुळे माजी उपसभापती व सध्याचे संचालक पद भूषवणारे श्री धनवंतलाल ठाकरे यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आलं आहे। ही कारवाई जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री प्रशांत सोनारकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली। या चौकशीमध्ये उघड झालं आहे की श्री ठाकरे यांनी या कार्यकाळामध्ये नियम धाब्यावर बसवून 34 तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची बोगस नियुक्ती केली। इतकंच नव्हे तर आधी त्यांना 5वी आणि नंतर 6वी वेतन श्रेणी लागू केली, ज्यामुळे समितीला एकूण 3,62,64,135 रुपयांचं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं। जिल्हा उपनिबंधकांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आलेलं आहे की श्री ठाकरे यांनी आपल्या पदाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला आणि शासनाची दिशाभूल करून अनियमित नियुक्त्या केल्या। ही संपूर्ण प्रक्रिया नियमांच्या पूर्णतः विरोधात होती आणि यामुळे समितीच्या आर्थिक स्थैर्यावर त्याचा गंभीर परिणाम झाला। प्रशासन या घोटाळ्याची जप्ती व वसुलीच्या कारवाईची आता तयारी करीत आहे। अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीवर कायदेशीर कारवाई घेण्यात येणार आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहारांना आळा बसू शकेल। विशेष लक्षात घेण्यासारखं हे आहे की 2 वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जनतेनं माजी संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून मोठं परिवर्तन घडवलं। नव्या संचालक मंडळानं सातत्यानं जुन्या घोटाळ्यांची चौकशी सुरू केली असून त्यातून हा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे। प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही फक्त सुरुवात आहे आणि भविष्यात आणखी घोटाळे बाहेर येण्याची शक्यता आहे। आता पाहण्यासारखं हे असेल की संबंधित दोषींवर प्रशासन कुठल्या स्वरूपाची कठोर कारवाई करते आणि जनतेला न्याय मिळवण्यास आता यामध्ये किती वेळ लागेल। जनमत लाईव्ह न्यूजसाठी प्रदीप बॅनर्जी यांची रिपोर्ट नागपूरहून।